थंड पाणी नव्हतं, त्याच्यामुळे आपण ते साध्या पाण्यात धुवून घ्यायला लागले. मी एक पाणी ते सुरुवातीचं काढलेलं आहे. बघा हे असं करून धुवून घेतलं. आता हे पण पाणी ओतून देणार आहे. आम्ही घ्यायचं ताक पीक काय करत नाही, ओतून घेऊया आणि दुसरं पाणी घेऊया स्वच्छ. आता बघा हे स्वच्छ पाणी झालेलं सगळं. सगळं स्वच्छ धुतलं ना की म्हणजे पातेल्याला जास्त खाली ते असं करपत नाही आणि तूप अगदी व्यवस्थित निघतं. उतू जायला नको म्हणून मोठं पातेलं घेतलं, गोळा बनवला कुरडीमध्ये. कसं पांढरं शुभ्र दिसते ना लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन.